पदाधिकाऱ्यांना भेटताय, कार्यकर्त्यांना भेटताय, कसा उत्साह आहे, काय सांगाल? कार्यकर्त्यांचा अजून जोश संपला नाही. काल जे काही झालं त्याच्यानंतर आम्ही अजून जास्त स्ट्रॉंगली पुढे येणार आहे. पण महाराष्ट्रातून विशेष करून टीका जी आहे ती टीका केली जाते. सदाभाऊ खोत म्हणतायत की आतंकवाद्यांना लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, याकडे कशा पद्धतीने पाहताय? हे स्टुडंट्स आतंकवादी आहे, देशाचे स्टुडंट्स आतंकवादी आहे. 12 वर्षांच्या मुलींवर लाठीचार्ज केला. 12 वर्षाची मुलगी आतंकवादी आहे. 15 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडण्यात आले, ती आतंकवादी होती. लाज वाटली पाहिजे या लोकांना असं बोलताना. त्या महाराष्ट्रातून तुम्ही येता, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय, त्याच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नेतेच टीका करताय. या लोकांचे डोके खराब झालेले, या लोकांचं डोकं खराब झालेलं आहे, अजून काय नाही. यांना जर अजूनही कळत नसेल देशाच्या युवकांचं काय म्हणणं आहे, तर हे लोक जास्त दिवस सरकारमध्ये टिकणार नाही. पुढे भूमिका कशा पद्धतीने असेल? आता नेते आमचं आंदोलन चालू आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अभिजित दिपके हे पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत यांची भेट घेत आहेत आणि सदाभाऊ खोत यांनी जी टीका केली होती त्यांचं डोकं खराब झालं अशा प्रकारची टीका जी आहे ती अभिजित दिपके यांनी केलेली आहे. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.